जालिंद सुपेकरांना गृह विभागाचा दणका। विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून सुपेकरांना हटवलं। होमगार्ड विभागात बदली। निलेश चव्हाणच्या मुसक्या अखेर आवळल्या। नेपाळ सीमेवरून अटक। कसपटे कुटुंबियांना धमकावल्या प्रकरणात बेड्या। गोरखपूरमधून उतरल्याचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणी दरम्यान कृषी मंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान। टीकेनंतर कोकाटेंची सारवासारव। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा। कोल्हापुरात सतेज पाटील यांना मोठा धक्का। गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात। नावीद मुश्रीफांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत। विधानसभेपासून एनडीएला सोडल्याचं जानकरांचं वक्तव्य। सन्मानपूर्वक जागा दिल्यास झेडपी मनपा एकत्र लढणार। जानकरांची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात नाराजी। जवळच्या लोकांनाच पद देत असल्याचा आरोप। नाराज आमदार पदाधिकारी शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती। 2652 लाडक्या बहिणी निघाल्या। सरकारी कर्मचारी 1.25 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती उघड। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकीचे 3,58,00,000 रुपये लाटले। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारची खर्चाला कात्री। पुरवणी मागण्यांमध्ये गरजेपुरताच दिला जाणार निधी। राज्य सरकारचे 23 विभागांना आदेश। धाराशिव, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस। पावसाचा पिकांना मोठा फटका। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। आणि एनडीएनं रचला नवा इतिहास। 17 महिलांची पहिली तुकडी पास आऊट। पुण्यामध्ये पार पडला शानदार दीक्षांत सोहळा।